तशी तर अपेक्षाच नव्हती की दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी महाराजांचं दर्शन इतकं चांगलं होईल. तर झालं असं की दत्त जयंतीचा दिवस होता आणि मी गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं होतं. पण दत्त महाराज आणि स्वामी समर्थांनीच बोलवणं पाठवलं म्हणता येईल असं. तर झालं असं की गुरुवारी पप्पा आले घरी आणि म्हटले मी शुक्रवार शनिवार सुट्टी घेतली, चला कुठेतरी फिरायला. मग मी म्हटलं चला अक्कलकोटला. आणि मग काय शुक्रवारी लगेच आम्ही निघालो अक्कलकोटला. शनिवारी दत्त जयंती होती. मग शनिवारी गेलो महाराजांच्या दर्शनासाठी. असं वाटत होतं महाराजांचं दर्शन होईल की नाही, कारण दत्त जयंती होती. पण महाराजांचं दर्शन खूप सुंदर झालं आणि मंदिरात विषय असा झाला की मला महाराजच सुरुवातीला दिसत नव्हते. मग तिथले जे गुरुजी होते ते बोलले बेटा 5 मिनिट थांब तिथेच. आणि मी महाराजांच्या समोर 5 मिनिट उभी राहून महाराजांचं दर्शन घेतलेलं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आम्ही मंदिरात शिरलो आणि महाराजांची आरतीच सुरू झाली. म्हणजे हा पण योगायोगच म्हणता येईल की दत्त जयंतीचा दिवस आणि दुपारी 12ची आरती आम्हाला अक्कलकोटच्या मठात मिळते. म्हणजे ही स्वामींचीच कृपा होती खरं तर. आणि तुम्ही तिथला ॲम्बियन्स बघू शकता किती छान आहे. म्हणजे मध्ये फोटो घेणं रिस्ट्रिक्ट होतं, पण तरी मी काही फोटो घेण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे. तुम्ही बघू शकतात की महाराजांचं मंदिर किती छान सजवलं होतं आणि किती सुंदर दिसत होतं ते. खरं तर आमच्या लिस्टमध्ये गाणगापूर नव्हतं, पण तरी आम्हाला दत्त महाराजांचं दर्शन घडलं. आणि आमच्यासोबत पुढे कसा प्रसंग घडला की गाणगापूर आमच्या लिस्टमध्ये नसताना सुद्धा, मी प्लॅन केलेलं नसताना सुद्धा आम्ही गाणगापूरला कसं पोहोचलो हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. हे महाराजांचं, आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं मेन मंदिर आहे अक्कलकोटचं. मी खरं तर पहिल्यांदा गेलेली अक्कलकोटला, पण खूप छान वाटत होतं अक्कलकोटला जाऊन. जसं की स्वामींनीच बोलवलंय. खरं तर मनामध्ये असं वाटत होतं की मी गुरुचरित्राचं पारायण करू नाही शकली तर कसं काय करायचं वगैरे. पण खरं तर महाराजांच्या मनात होतं की त्यांनी अक्कलकोटलाच बोलवावं, म्हणून गुरुचरित्राचं पारायण झालं नाही. आता बघू पुढच्या महिन्यात करू. आणि दत्त जयंती असल्यामुळे तिथे भरपूर पालख्या येत होत्या महाराजांच्या. काही कोल्हापूरवरून, सोलापूरवरून अशा पायी पालख्या आल्या होत्या. तर आम्हाला कमीत कमी 5-6 पालख्यांचं तिथे दर्शन मिळालं आणि खूप छान वाटत होतं. तिथे एका पालखीतल्या सदस्यांनी आम्हाला म्हणजे महाराजांचा हार वगैरे सुद्धा दिला होता, प्रसाद वगैरे सुद्धा दिला होता आणि पालखी खांद्यावर सुद्धा घेऊ दिली होती. खूपच छान वाटत होतं त्या ठिकाणी. आणि महाराजांचं दर्शन एकतर खूप सुंदर झालं. आणि फक्त तेवढं अन्नछत्राला वगैरे जाता नाही आलं, कारण अन्नछत्राला खूप गर्दी होती आणि 2-1 तास लागले असते, म्हणून तिथे जाता नाही आलं. आणि हे तुम्ही बघू शकता की कोल्हापूर ते अक्कलकोट एक पालखी आलेली होती आणि त्याचं तर खूपच छान दर्शन झालेलं. मी व्हिडिओमध्ये बघू शकतात की महाराजांची मूर्ती कशी खांद्यावरती घेऊन चाललेले आहेत. हे आता मुख्य मंदिरात घेऊन जातील आणि महाराजांच्या मूर्तीची पूजा वगैरे करतील तिथे. आणि या पालखीचं दर्शन खूपच उत्तम झालं होतं आणि खूप छान वाटत होतं अक्कलकोटमध्ये, की असं वाटत होतं की तिथेच थांबावं. पण वेळ नव्हता आम्हाला. खरं तर गाडी पकडायची होती. आम्हाला जायचं होतं सोलापूरला आणि सोलापूरला आमची बस होती संध्याकाळी 7 वाजता रिटर्न यायला. पण अचानक आमचं गाणगापूर जाणं झालं आणि ते कसं अचानक झालं ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतेच. की आम्हाला जायचं होतं भुसावळला आणि आम्ही पोहोचलो गाणगापूरला. असं कसं झालं ते तुम्हाला. तिथून आम्ही गेलो होतो गाणगापूरला आणि गाणगापूरचा प्रवास आमचा अचानक कसा घडला ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगतेच.